जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, आयुष्यात सगळ्यात जास्त वेदना कधी होतात माहितीये का? जेव्हा आपला अपमान बाहेरची लोक करतात तेव्हा मन दुःखवतं. पण जेव्हा आपलीच लोक आपला अपमान करतात तेव्हा मन आतून तुटून जातं. कारण घर म्हणजे प्रेम, विश्वास, आधार, आपलेपणा याची जागा असते. पण जेव्हा त्याच घरात तुमचा सतत अपमान होत असेल, तुमची कोणालाही किंमत नसेल, तेव्हा आपलाच आपल्यावरचा विश्वास डगमगायला लागतो. आता तुम्हाला मी विचारते, आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुरक्षित जागा कोणती? प्रत्येकाचं उत्तर हेच असेल की आपलं घर. आपलं घर म्हणजे प्रेम, विश्वास, आधार आणि आपलेपणा. मग कल्पना करा, त्याच घरात जर आपल्याला सतत टोमणे, अपमान, कमीपणा, किंमत नसणे हे जर भेटत असेल, तर बाहेरच्या लोकांचे शब्द काही काळ मन दुखवतात, पण घरच्या लोकांचे शब्द मनावर खोलवर जखम करतात. कधी कधी आपल्याच घरातली लोक आपल्याला बोलतात, तू काही कामाचा नाही, तू काही करू शकत नाही, तू काहीच करू शकत नाहीस, तू फक्त खायच्या कामाचा आहेस. दुसऱ्याची मुलं बघ कुठे गेली, हे सतत ऐकून माणूस स्वतःवरच शंका करायला लागतो. त्याला वाटतं आपल्या घरातली बोलतात ते बरोबर आहे, आपण काहीच कामाचं नाही, आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे मंडळी, उदास होऊ नका, टेन्शन घेऊ नका. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल. पण हे सांगण्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नंबर 1, शांत राहणे. प्रत्येक वेळी अपमानाचं उत्तर देणं गरजेचं नसतं. काही लोकांना वाद हवा असतो, प्रतिक्रिया हवी असते. त्यावेळी तुम्ही मात्र शांत आवाजात त्यांना असं सांगा की तुम्ही माझ्याशी अशा आवाजात बोलू शकत नाही. कारण मोठ्याने बोलणे, वाद घालणे याच्यामुळे नात्यामध्ये ताणतणाव वाढतो. त्यामुळे नातं तुटू शकतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा शांत राहून या गोष्टीवर विचार करा की हा माणूस माझ्याशी असं का वागतोय. बऱ्याचदा अशी लोक जेव्हा आपल्याशी असं वागतात त्यावेळी त्यांच्या मनात अहंकार, द्वेष, जलशी, ईर्ष्या भरलेली असते. एखाद्याला वाटतं तुम्हाला जास्त समजतंय, जास्त येतंय, तुम्ही जास्त हुशार आहे, तुम्हाला बरंच काही समजतंय. अशा वेळी ती व्यक्ती जाणून बुजून तुमचं मन दुखवते. कारण या ना त्या कारणाने तुमचं मन दुःखी व्हावं किंवा त्याच्या स्वतःच्या आयुष्यात सुख नसतं म्हणून तो तुमच्यावर राग काढतो. कधी कधी काय होतं माहितीये का, तुम्ही शांत बसता म्हणून त्याला वाटतं की तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला काही बोलता येत नाही, तुम्ही कमजोर आहात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कमी लेखण्याचा कोणालाही अधिकार नाही. नंबर 2, स्वतःची किंमत इतरांच्या शब्दावर ठरवू नका. घरच्याने कमी लेखलं, सतत टोमणे मारले म्हणून तुम्ही कमी आहात असं नाही. अनेकदा माणूस आतून खूप दुःखी असतो म्हणून तो दुसऱ्यावर राग काढतो किंवा त्याचे विचार तसे असतात दुसऱ्याला दुःख देण्याचे. पण लक्षात ठेवा, तुमची किंमत तुमचा स्वभाव, तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं ध्येय आणि तुमची मेहनत ठरवते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आरशावर धूळ बसली म्हणून चेहरा घाण होत नाही. त्याचप्रमाणे कठोर शब्दाने तुमचं व्यक्तिमत्व कमी होत नाही. बोलणाऱ्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या देहाकडे वाटचाल चालू ठेवा. नंबर 3, सीमा ओढा म्हणजेच आपली बाउंड्री सेट करा. आता बाउंड्री सेट करणे म्हणजे काय? एखादा नातेवाईक किंवा घरातलाच व्यक्ती तुमच्या डिसिजनवर कायम टीका टिप्पणी करत असेल किंवा हसत असेल, टिंगल वडवत असेल, त्यावेळी त्याला शांतपणे सांगायचं की हे माझं प्रायव्हेट मॅटर आहे, त्याला मी माझ्या पद्धतीने हाताळेन, तुम्ही याच्यामध्ये पडू नका. आपल्या आसपास निगेटिव्ह गोष्टी करणारे लोक खूप असतात आणि त्या गोष्टी तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी अशा लोकांपासून दूर राहा आणि त्यांना स्पष्टपणे सांगा, अशा गोष्टी माझ्यासमोर बोलू नको, अशा गोष्टी माझ्यासमोर करू नको. आता तुम्हाला असं बोलताना, वागताना थोडं कठीण जाईल, पण लक्षात ठेवा, असं बोलणे किंवा असं वागणे हा स्वार्थीपणा नाही, तर स्वतःची इज्जत करणे आहे. नंबर 4, स्वतःची इज्जत करणे. मंडळी, अपमान सहन करणे आणि अपमान स्वीकारणे यात खूप फरक आहे. काही लोक बोलतात घरचेच आहेत, काय झालं बोललं तर. पण प्रत्येक गोष्ट सहन करणे योग्य नाही. शांत राहणे ही ताकद आहे, पण स्वतःचा स्वाभिमान जपणे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि आपला स्वाभिमान गमावणे म्हणजे सगळ्यात मोठी कमजोरी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मुलींना या गोष्टी खूप प्रमाणात शिकवल्या जातात. नातं तोडू नका, सहन करा. पण सतत अपमान सहन करणं म्हणजे स्वतःच्या मनावर अन्याय करण्यासारखं आहे. सतत अन्याय सहन करत बसू नका. कधी कधी अन्यायाविरुद्ध बोलणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि जिथं आपल्या इज्जतीचा प्रश्न येतो, जिथं आपल्या सन्मानाचा प्रश्न येतो, तिथं बोललंच पाहिजे. आणि जिथं आपल्या इज्जतीचा प्रश्न येत असेल तेव्हा तिथं अगदी शांततेनं आपली बाजू मांडा आणि स्वतःची इज्जत करा, स्वतःची रिस्पेक्ट ठेवा. नंबर 5, स्वतःला सक्षम बनवा. कसं आहे माहितीये का, आपण चारही बाजून सक्षम असेल ना,
तर आपल्यासमोर कुणाची बोलायची काय, उभं राहायची सुद्धा हिंमत नसते. आणि आपण ज्याच्यावर अवलंबून राहतो, त्याचे टोमणे, त्याचे शब्द, त्याचा कुचकटपणा आपल्या काळजावर असे घाव करून जातात की बस. म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. स्वतः सक्षम बनण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जी कला आहे त्याच्यावर एवढी मेहनत करा, रात्रंदिवस मेहनत करा, की यश आपोआप तुमच्या पायाशी येऊन लोळलं पाहिजे. तुम्हाला टोमणे मारणारे, कुचके बोलणारे मनातल्या मनात लाजले पाहिजेत. आणि त्यांना वाटलं पाहिजे, बापरे! त्यानं एवढी प्रगती केली, हा एवढा पुढे गेला. आपण याला काय समजत होतो आणि हा काय निघाला. तुम्हाला टोमणे मारणारा, कुचकं बोलणारा लाजून पार झाला पाहिजे. स्वतःला एवढं सक्षम बनवा आणि जिद्दीनं, मेहनतीने पुढे चालत राहा. धन्यवाद.